आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वपूर्ण बातमी। लातूर पाठोपाठ आता बीडचंही नीट कनेक्शन उघड झालेलं आहे। आरोपींकडील 14 पैकी 7 प्रवेश पत्र बीडची निघालेली आहेत, तर बीडमधील 7 विद्यार्थी असल्याचं तपासात समोर आलंय। सीबीआयचं पथक लवकरच बीडमध्ये जाणार आहे। पेपरफुटी आणि इतर गैरव्यवहारासंबंधीचं रॅकेट बिहार, झारखंड, गुजरात आणि महाराष्ट्र या 4 राज्यातूनच झाल्याचा सीबीआयला संशय असून सीबीआयने या राज्यांवर तपास केंद्रित केलाय। नीट पेपरफुटीत महाराष्ट्राचं कनेक्शन लातूरमुळे जोडलं गेलं। पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांवर गुन्हे नोंदवले असून संजय जाधव आणि जलील पठाण यांना अटक करण्यात आलेली आहे। इतर 2 आरोपी मात्र फरार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, लातूर पाठोपाठ आता नीटचं कनेक्शन बीडमध्येही निघालेलं आहे, काय अपडेट आहे? नक्कीच किरण, लातूर पाठोपाठ बीडमध्ये आता नीटचं कनेक्शन निघत आहे। बीडमध्ये यामधील काही शिक्षक असू शकतात अशी माहिती समोर आली आहे। अद्याप त्याबाबत माहिती भेटलेली नाहीये, पण या नीट परीक्षेचं कनेक्शन बीडमध्ये येत आहे। किरण, धन्यवाद स्वानंद, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।